नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमच्याही घरामध्ये खूप जास्त प्रमाणात झुरळ झाले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यानंतर तुमच्या घरात झुरळ घरातच काय पण घराच्या बाहेर देखील तुम्हाला कधी दिसणार नाही असा एक सोपा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. आणि हो, व्हिडिओ थोडा जरी आवडला, युजफुल वाटला तर प्लीज मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा फायदा होऊ शकेल. तर बघा, या ठिकाणी मी घेतलेला आहे एक डांबर गोळी, म्हणजे जी नॅपथॅलिन टॅबलेट असते बघा, जे आपण बाथरूममध्ये वगैरे ठेवण्यासाठी वापरतो, जेणेकरून आपल्या घरातील जो दुर्गंध घालवण्यासाठी आपण या टॅबलेटचा यूज करतो. ती एक टॅबलेट आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी 2 कापूर वड्या घेतलेल्या आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे कापूर वडीचा जो स्मेल असतो तो सुद्धा बघा किती स्ट्रॉंग असतो, आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आपण कापूर वडी नेहमी घरामध्ये जाळत असतो. तर बघा, आता मी या ठिकाणी 2 कापूर वड्या आणि एक जी डांबर गोळी असते ती या ठिकाणी घेतलेली आहे. तर बघा, मी पेपरमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित त्या गोळ्यांना बारीक करून घेत आहे. आता या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या भांड्यामध्ये याला बारीक करायचं नाही आहे, कारण जी डांबर गोळी आहे, जी नॅपथॅलिन टॅबलेट आहे, तिचा खूप स्ट्रॉंग स्मेल असतो. त्यामुळे आपल्या जे काही जेवणाचे वगैरे वापरण्यातले जे भांडे असतात त्याला तो स्मेल लागल्यानंतर तो लवकर निघत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पेपरमध्येच हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, मी या ठिकाणी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे झुरळ घालवण्याच्या. तुम्हाला जी कुठली पद्धत आवडेल ती तुम्ही ट्राय करू शकतात, आणि दोघंही पद्धती खूप युजफुल आहे. दोघंही पद्धतींचा मी ऑलरेडी यूज करून झालेला आहे. मलाही छान रिझल्ट मिळाला, म्हणूनच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तर बघा, या ठिकाणी व्यवस्थितरित्या मी ह्या ज्या 2 टॅबलेट आहेत त्या बारीक करून घेतल्या आहे. खूप जास्त बारीक नाही झालं तरी चालेल, पण होईल तितकं, शक्य होईल तितकं बारीक करायचं आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी न्यूजपेपरचे व्यवस्थित अशा पद्धतीने छोटे छोटे जे तुकडे आहे ते कट करून घेत आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जी नॅपथॅलिन टॅबलेट असते, म्हणजे जी डांबर गोळी असते, आपण बाथरूममध्ये इकडे तिकडे कुठे ठेवतो त्यावेळेस ती 1 महिनाभर पुरते. म्हणजे हळूहळू तिचा स्मेल येत असतो, दुर्गंधी घालवण्याचं काम जे आहे ती टॅबलेट करत असते. पण आपण जर तीच टॅबलेट जर अशी पेपरमध्ये जर पॅक करून ठेवली तर नक्कीच ती 2 महिने आरामात पुरते. अजिबात ती लवकर संपत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पेपरचा वापर करायचा आहे. आता हे नेमकं यूज कसं करायचं, किंवा यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहे का, किंवा आपल्याला याच्यापासून कसा रिझल्ट मिळेल हे देखील पुढे तुम्हाला व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच यापासून रिझल्ट मिळणार आहे. तर बघा, व्यवस्थितरित्या मी आता या ठिकाणी जे पावडर आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने एका पुडीमध्ये, म्हणजे थोडीशी आपल्याला 1 चमच्याची पावडर आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे बघा, प्रत्येक पेपरमध्ये, म्हणजे प्रत्येक पेपरचा जो काही तुकडा आहे त्यावरती आपल्याला अगदी थोड्या प्रमाणामध्ये जी पावडर आहे, म्हणजे जे आपण डांबर गोळी आणि जी काही कापूर वडी जी आहे ती दोघंही गोष्टी बारीक केलेली जी पावडर आहे ती अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकायची आहे. साधारणतः 1 चमचा पावडर जी आहे बघा, मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित आता ह्या पेपर जो आहे व्यवस्थित त्याला फोल्ड करायचा आहे. व्यवस्थित त्याची जी आहे पुडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठ पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल, आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील. आता बघा, मी या ठिकाणी जेवढे पेपरचे तुकडे केले होते त्या पेपरच्या तुकड्यांच्या व्यवस्थित अशा पद्धतीने जे पुड्या आहेत त्या तयार करून घेतलेला आहे. जर तुमच्याही घरामध्ये जर झुरळ होत असेल तर तुम्ही एक काम करा, तुमच्या घरामध्ये जे काही कार्डबोर्डचे जे बॉक्स असतात बघा, ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे. नेहमी तुम्हाला ते स्वच्छ ठेवायचे आहे. आणि ह्या ज्या हे जे आपण बनवलेलं आहे, या पुड्या ज्या आहे बनवलेल्या, त्यासुद्धा तुम्हाला त्या बॉक्सच्या आजूबाजूला ठेवायच्या आहे. कारण त्या बॉक्समुळे खूप जास्त प्रमाणात कॉक्रोच घरामध्ये येत असतात, जे की त्यामध्ये ओलसरपणा असल्यामुळे हे जे काही झुरळ
असतात ते घरामध्ये येतात आणि छोटी छोटी अंडी त्यामध्ये देत असतात. त्यामुळे एकामुळे खूप जास्त प्रमाणात झुरळाचे प्रमाण आहे ते वाढत असतं. आता बघा याचा वापर आपण कसा करायचा ते तर बघणारच आहोत, पण तुम्हाला जर ती प्रोसेस खूप लेंदी वाटत असेल तर अतिशय सुंदर आणि युजफुल जो स्प्रे आहे कॉक्रोच मारण्याचा तो सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात उंदीर येत असेल, पाली येत असेल, झुरळ येत असेल, कुठल्याही प्रकारच्या याच्यावरती तुम्ही हा स्प्रे करू शकतात. याचा वापर देखील करणं बघा खूप सोपं आहे. याला ही जी बॉटल आहे ही मेशोवरतून घेतलेली आहे. खूप कमी प्राईजमध्ये मला ही मिळालेली आहे आणि याचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा खूप छान आहे. मी ऑलरेडी याचा यूज करून झालेला आहे आणि बघा मी पुन्हा एकदा एक बॉटल अजून एक मागवलेली आहे. तुम्हालाही जर ही सोपी पद्धत जर वापरायची असेल, ह्या बॉटलची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर या बॉटलची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करून ही ऑर्डर करू शकतात, कारण याची जी प्राईज आहे ती खूप कमी प्राईज असणार आहे. त्यामुळे इझिली कोणीही या बॉटलला घेऊ शकतात आणि तुमच्या घरातील जी झुरळांची जी समस्या आहे ती दूर करू शकतात. आता याचा वापर कसा करायचा तर बघा, ज्या ठिकाणी झुरळ दिसत आहे तुम्हाला त्या ठिकाणी रात्री तुम्हाला हा जो स्प्रे आहे तो स्प्रे करायचा आहे आणि व्यवस्थित सकाळी बघाल तर सगळे काही जे कॉक्रोच आहे, झुरळ असेल ते मेलेले तुम्हाला दिसून येतील. आणि बघा व्यवस्थित अशा पद्धतीने जो स्प्रे आहे तो आपल्याला वापरायचा आहे. 2-3 दिवसातच तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे. याचा वापर तुम्ही पालींवरती देखील करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये उंदीर येत असेल तर उंदरांवरती देखील तुम्ही याचा वापर केला तरीही चालेल. आता बघा तुम्हाला जर हे घ्यायचं नसेल तर तुम्ही हा घरगुती उपायसुद्धा करू शकतात. आता ज्या काही आपण ह्या पुड्या तयार केलेल्या आहे त्यांना व्यवस्थित आपल्याला छोटे छोटे जे छिद्र आहे ते तयार करून घ्यायचे आहे, कारण त्यातला जो स्मेल आहे तो कॉक्रोच बिलकुलच सहन करत नाही आणि त्या जागेवरून ते कॉक्रोच पळून जातात. घरातसुद्धा कधी तुम्हाला दिसणार नाही. आणि ह्या पुड्यांमध्ये जे आपण डांबर गोळी, नॅप्थेलिन टॅबलेट आणि जी काही कापूरवडी टाकलेली आहे त्याचा जो स्मेल आहे तो 2 महिने टिकून राहतो, कारण आपण त्यामध्ये पेपरमध्ये याला पॅक करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस ही टॅबलेट राहते. लवकर ती मेल्ट होत नाही, म्हणजे ती म्हणजे बारीक होत नाही. त्याचा जो असर आहे तो 2 महिने टिकून राहतो. त्यामुळे तुम्हाला जी काही टॅबलेट ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये झुरळ दिसत असेल त्या सर्व ठिकाणी तुम्हाला एक पुडी जी आहे ती अशा प्रकारे ठेवायची आहे. आणि बघा शक्यतो किचनमध्ये खूप जास्त प्रमाणात झुरळ होतात किंवा मग अशा प्रकारे बेसिंगच्या साईडला सुद्धा तुम्ही हे ठेवू शकतात. किचनमध्ये गॅस सिलेंडरच्या शेजारी किंवा कार्डबोर्डचे जे बॉक्स असतात त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात. आणि आता उरलेलं हे जे काही मिश्रण आहे हे तुम्हाला एका बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि याचा स्प्रेसुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी घरामध्ये कॉक्रोच होतात त्यावरती स्प्रे करायचा आहे. दोघंही गोष्टी खूप युजफुल आहे. तुम्हाला तो स्प्रे जर घ्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. दोघंही गोष्टी खूप युजफुल असणार आहे. खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.